भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या अनुषंगाने आतापर्यंत उमेदवाराच्या 2 वेळा याद्या जाहीर झाल्या। दिनांक 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रातील 20 नावांची काल घोषणा करण्यात आली। त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही भिजत धोंगडे राहिलेले दिसत आहे। नाशिकच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असून माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे। परंतु शिवसेनेकडून विद्यमान खासदार गोडसे यांना पूर्ण तिकीट दिले जाईल, त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अजून सुटलेला जरी नसला तरी काही केले तरी जागा भारतीय जनता पार्टीला दिली जाईल असा ठाम विश्वास दिनकर अण्णा पाटील यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना बोलून दाखवला आहे। कारण नाशिक महानगरपालिकेत व नाशिक विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त भाजपचे वर्चस्व आहे।